मी आज बनवणार आहे शेपूची भाजी. शेपूची भाजी मी कट करून तुम्हाला दाखवते. हे बघा मी कापायला घेतली. हे बघा अशी सगळे कट करून दाखवते तुम्हाला. तर ही कापून घेतली मी. हे बघा शेपूची भाजी सगळी कापून झालेली. मी त्याच्यात पाणी टाकलेले. आता टाकू आपण लसूण. तेल तापून घेतलं होतं, त्यात टाकलं मी लसूण आणि थोडंसं जिरं. लसूण हे सगळं लाल झालं का आपण त्याचं टाकू आता शेपूची भाजी. हे का मी शेपूची भाजी टाकली याच्यात. शेपूची भाजी मी पातळ बनवणार आहे. शेंगदाणे मी भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे. मी हे दळून घेते आता मिक्सरला. हे बघा असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे मी. आता पाणी टाकून दळते. हे बघा असं दळून काढलं मी. आपली भाजी शिजत आलेली आता. याच्यात टाकते चवीनुसार मीठ. 5-1 मिनटं ही भाजी अशी पाण्यात शिजू द्यायची. हे बघा आपली भाजी आता शिजलेली आहे. मी हे मिश्रण वाटून घेतलं होतं, याच्यात टाकते आता. हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं, असं करायचं आणि याच्यात पाणी टाकून द्यायचं, जेणेकरून भांडं स्वच्छ निघेल आणि सगळं जेवढं लागले ते याच्यात पडेल. मी शेपूची भाजी पातळ केलेली आहे. तुम्हाला हवंय तेवढं पाणी टाका तुम्ही. मला एवढंच पातळ बस झालंय. अशी शेपूची भाजी तुम्ही पण करून खा. बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागेल. तर मी 2-3 मिनिटं याला शिजवते. हे बघा भाजीला उकळी आलेली आहे. प्लीज मला लाईक शेअर. हे बघा भाजी शिजत आली आपली ही. पहिले किती पातळ वाटत होती. तुम्ही पण अशी भाजी करून जरूर खा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा की कशी भाजी झाली.